मागणीसाठी सुरू असलेल्या जंतर मंतर दिल्ली येथे आमरण उपोषणात हस्तक्षेप करून आंदोलनकर्ते व उपोषणकर्ते सुमन वांगचुक यांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्यांच्या परवानगी विना रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी महासे तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेले आहे। या ठिकाणी जे काही देशामध्ये चाललेलं आहे ते संविधानाच्या विरोधात चालू आहे। शिक्षणाच्या पेपर फुटीचा जो प्रकार उघडकीस आलेला आहे त्या संदर्भात यांनी उपोषणाला वांगचुक साहेबांनी सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आम्ही या मागण्या तहसीलदार साहेबांना दिलेल्या आहेत। नेट परीक्षा फुटीच्या प्रकरणाची निष्पक्ष पारदर्शक आणि वेळवंत चौकशी करण्यात यावी। या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। देशातील परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी व्यापक शिक्षण सुधारणा तातडीने राबविण्यात याव्या। दिल्ली येथील जंतर मंतरवर शांततापूर्वक सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांवर आलेल्या कारवाईची चौकशी करून जबाबदार अधिकारी यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी। लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे सुमन वांगचुक यांच्या घटनात्मक अधिकाराचा सन्मान राखण्यात यावा, अशा पद्धतीच्या मागणीचं निवेदन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, सामाजिक संघटना आणि उभाटा शिवसेना यांच्या पाठिंब्यावरून हे निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। तेव्हा आम्ही या ठिकाणी सर्व पक्षीय आणि सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं नरेंद्र मोदी यांचा तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो, त्यांचा निषेध करतो। अशा पद्धतीची लोकशाहीच्या नावाखाली लोकशाही सुरू आहे। आता लेटेस्ट दिल्लीमध्ये जो काही प्रकार घडत आहे, लोकांना मारहाण करून आंदोलनकर्त्यांवरती बळाचा वापर केला जात आहे, तेव्हा मोदी सरकारचा निषेध करून हे ताबडतोब थांबवण्यात यावं। अन्यथा या ठिकाणी नेपाळचा भारत करायला वेळ लागणार नाही, अशी आम्ही या ठिकाणी त्यांना सूचना देतो आहे। तहसीलदार साहेबांनी निवेदन पुढे पाठवा अशी विनंती करण्यात आलेली आहे। सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र।